नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स मध्ये आपण मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते घेऊन त्याच्यावर डिस्कशन्स करतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत आपण सेल्स प्रोसेस, बिझनेस मॉडेल, कॅनव्हास, व्हॅल्यू प्रपोजिशन अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. अगदी मागच्या सोमवारी आपण चर्चा केली ती की आपल्याला कस्टमर्स नाही का बोलतात आणि त्याच्याविषयी काय करावं. आज आपण एक दुसरा विषय घेणार आहोत, महत्वाचा आहे. छोटे व मोठे उद्योजक, विशेषतः स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस, या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही. आणि स्केलिंग बिझनेस करणं का गरजेचं आहे, बिझनेस वाढवणं का गरजेचं आहे. आणि स्केलिंग मराठीमध्ये मला समानार्थी शब्द नाही भेटले, पण स्केलिंग आणि ग्रोथ मध्ये काय फरक आहे आणि स्केलिंग करणं का गरजेचं आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आज. राईट. आणि कशा प्रकारे स्केल करू शकतो, स्केल करते वेळी कुठल्या गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे, त्याच्याविषयी आपण आज थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल व नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आज आपण आपला 70वा भाग रेकॉर्ड करतोय, म्हणजे मला खरंच आनंद होतोय. अ, चालू केलं तेव्हा वाटलं नव्हतं एवढे एपिसोड होतील, एवढे विषय सुचतील. बट हिअर वी आर, सो लेट्स गेट स्टार्टेड. राईट. सो आपण काय काय समजून घेणार आहोत की स्केलिंग म्हणजे नक्की काय, छोट्या व मोठ्या बिझनेसेससाठी स्केलिंग का महत्वाची आहे, स्केल करते वेळी कुठले चॅलेंजेस किंवा अडीअडचणी येऊ शकतात आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो. अँड विल कन्क्लूड विथ व्हॉट आर आर की टेकअवेज. राईट. सो जेव्हा आपण स्केलिंग बोलतो, स्केलिंग आपण जेव्हा बोलतो, स्केलिंग म्हणजे आपण बिझनेसचं ग्रोथ किंवा बिझनेसची रेव्हेन्यू वाढवतो. राईट. पण त्या प्रमाणात आपले रिसोर्सेस किंवा खर्च वाढत नाही. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बेकरीमध्ये ते दिवसाला 10 केक्स करतायत आणि त्यांच्याकडे थोडी पुरेशी जागा आहे. राईट. आता ते 10 केकच्या ऐवजी 15 केक विकायला सुरुवात करतात आणि त्याच्यासाठी कदाचित ते ओव्हनची कॅपॅसिटी वाढवतात, मॅनपॉवर रिसोर्सेस तेवढं नाही वाढवत. दॅट इज स्केलिंग. म्हणजे जिथे ज्या लोकांबरोबर किंवा ज्या रिसोर्सेस बरोबर मी अगोदर लेट से 1 लाखचा बिझनेस करत होतो, तेवढ्याच किंवा अजून एक दोन रिसोर्सेस एक्स्ट्रा ऍड करून मी 1.5 ते 2 लाखापर्यंत बिझनेस करायला सुरुवात करतो, त्याला आपण स्केलिंग बोलतो. आणि का गरजेचं आहे तर आपले जे काही ऑपरेशन्स आहेत, इन्क्रीज डिमांड आहे किंवा लोकांना आपल्याकडून अजून आणखी काहीतरी हवं असेल, तर ते त्यांना आपल्याला पुरवता यावं म्हणून स्केलिंग गरजेचं आहे. So, जसं सांगितलेलं आहे शेवटी की स्केलिंग इज डबलिंग द रेव्हेन्यूज विदाउट डबलिंग द स्टाफ और रिसोर्सेस. त्या प्रमाणात वाढ नाही होत. म्हणजे आपण अगोदर 10 लोक घेऊन, पुन्हा एकदा सांगतो, 10 लोक घेऊन जर आपण 50 लाखांचा बिझनेस करत होतो, तर आता कदाचित आपण 11 किंवा 12 लोक घेऊन एक 1 कोटीपर्यंतचा बिझनेस करू शकतो का. ते जेव्हा आपण करतो, तो अचीव करतो, दॅट इज स्केलिंग. राईट. आता त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोसेसेस आहेत, सिस्टम्स आहेत, ते काय आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता स्केलिंग का महत्वाची आहे, तर स्केलिंग वाढवली तर आपलं प्रॉफिटेबिलिटी वाढते. जसं आपण सांगितलं, आपले रिसोर्सेस त्या प्रमाणात आपण वाढवत नाही आहोत किंवा आपला खर्च जो आहे तो आपण त्या प्रमाणात वाढवत नाही आहोत, म्हणून इट हेल्प्स अस टू इन्क्रीज द रेव्हेन्यू अँड इन्क्रीज आर प्रॉफिटेबिलिटी. मार्केटमध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह, म्हणजे जे काही छोटे प्लेयर्स आहेत, अगदीच कधी कधी बऱ्याच वेळेला आपल्याकडे साईज नाही किंवा स्केल नाही, म्हणून आपण बरेचसे प्रोजेक्ट घेऊ शकत नाही किंवा त्यांना न्याय देऊ शकत नाही. तर ते थोडे मोठे प्रोजेक्ट्स, थोडे जे मोठ्या लेवलचे प्रोजेक्ट्स आहेत ते घेण्यासाठी आपण तत्पर असू शकतो. तसंच मोठ्या प्लेयर्सना आपल्याला टॅकल करणं थोडंसं सोपं जातं. लॉंग टर्म सर्व्हायव्हल मॅटर करतं आपलं. जे काही मार्केटमध्ये चेंजेस होत आहेत त्याला आपण काय बोलतात ते प्रूफ करू शकतो, त्यांच्यापासून आपण थोडंसं लांब राहू शकतो हातभर. कारण आपल्याकडे ग्रोथ आहे, स्केल आहे, चांगला कस्टमर बेस आहे, म्हणून तितकासा प्रभाव किंवा तितकंसं टोचणी जी लागते ती आपल्याला तितकी लागत नाही. पुन्हा आपले जे रिसोर्सेस आहेत ते आपण लिमिटेड वापरतोय, खर्च आपला त्या प्रमाणात नाही वाढलेला.
that again shields us from the impact of changing markets. ऑब्व्हियसली तो पॉईंट दोनदा आलेला आहे. आणि मार्केट ऑपॉर्च्युनिटीज, मार्केटमध्ये बरेचसे कस्टमर्स बिझनेस द्यायला तयार आहेत, घ्यायला कधी कधी कोण नसतं. तर जो नवीन बिझनेस येतोय, जे नवीन ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये येत आहेत, जेव्हा आपण आपले ऑपरेशन स्केल करतो, जेव्हा आपण आपली कॅपॅसिटी थोडंफार प्रमाणात वाढवतो, त्यावेळेला आपण हे जे काही मार्केट ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते कॅप्चर करू शकतो. आता स्केलिंग केली नाही तर काय होईल? एक तर स्टॅग्नेशन येतं, म्हणजे आपला व्यवसायाची ग्रोथ किंवा वाढ जी आहे ती खुंटते. राईट. एक सिंपल उदाहरण सांगतो, थोडस याच्यामधलं आहे. निसर्गातलं उदाहरण आहे. म्हणजे मगर जी असते, मगरीला जेवढं मोठं तलाव मिळतं तेवढ्या प्रमाणात मगरीची वाढ होते, तेवढी ती चांगली वाढ होते. पण मगरीला छोट्या तलावात किंवा अगदी लिमिटेड स्पेसमध्ये ठेवलं तर मगरीची तितकी पुरेशी वाढ होत नाही. दिस वॉज अन एक्सपेरिमेंट दॅट वॉज कंडक्टेड. तर तसंच काहीसं व्यवसायाचं होतो. आपण जेव्हा लिमिटेड प्रमाणात ते व्यवसाय करत असतो, मोजक्या कस्टमर्स, तेव्हा तेवढाच बिझनेस आणि त्याची जी ग्रोथ होण्याची आहे, त्याची जी वाढ होण्याची शक्यता आहे ती नाही होऊ शकत. तर ते एक मेन रिझन आहे. दुसरी गोष्ट आहे की जेव्हा आपलं काम वाढतं, जेव्हा आपल्याकडे कस्टमर्सच्या ऑर्डर वाढतात, त्यावेळेला आपण त्या टॅकल करण्यासाठी किंवा त्या हँडल करण्यासाठी तितके सक्षम नसतो. मग आपल्याकडे आलेला बिझनेस कदाचित आपण गमावून बसू. राईट. कस्टमर आपल्या क्वालिटीशी खुश आहे, कस्टमर आपल्या सर्व्हिसशी खुश आहे, त्याला आपल्याला एक्स्ट्रा काम द्यायचं आहे, पण आपल्याकडे सिस्टम्स नाही आहेत, प्रोसेसेस नाही आहेत, आपल्याकडे स्केलेबिलिटी नाही आहे. तर त्याच्यामुळे कदाचित आपली टीम त्या वर्क प्रेशर खाली दबून जाण्याची शक्यता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये जे काही नवीन ट्रेंड्स आलेले आहेत, कस्टमरचे जे काही नवीन वारे वाहत आहेत, त्यांच्या आवडीनिवडी बदलत आहेत, त्या कॅप्चर करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा बँडविथ नसतो. आणि मग आपण कालांतराने मार्केटमध्ये मागे पडत जातो. आणि असंही होतं की आपल्याकडे जे बिझनेसेस आहेत ते ते सुद्धा निघून जाण्याची शक्यता निर्माण होते. सो दीज आर द रिस्क ऑफ स्केलिंग, नॉट स्केलिंग. जर आपण स्केल नाही केला आपला बिझनेस एका ठराविक टप्प्यात, एका ठराविक प्रमाणात जर वाढ नाही झाली, तर आपल्याला हे चॅलेंजेस येऊ शकतात. आता स्केल करणं म्हणजे नुसतंच उडी मारणं असं नाहीये. म्हणजे मला पोहायला शिकायचं तर मी सरळ सरळ समुद्रात जाऊन उडी मारेन असल्यातला प्रकार नाही आहे हा. राईट. वी हॅव टू नो की आपण खरोखरच स्केल करण्यासाठी तयार आहोत का. तर स्केल करण्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे, तो माझा मागच्या 6 महिन्यांचा किंवा माझा मागच्या वर्षात 3 वर्षांचा, कमीत कमी आय वुड से टेक अ ट्रेंड ऑफ ऍटलिस्ट 1 इयर. राईट. तुमचे मागचे 12 महिने, इफ यू कॅन टेक द ट्रेंड ऑफ 3 इयर्स, फॅन्टॅस्टिक, नथिंग लाईक इट. पण तुमचे मिनिमम मागचे 12 महिने तुम्ही बघा, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू ग्रोथ आहे का, तुमचं रेव्हेन्यू वाढतोय का. लिनियर ग्रोथ असेल किंवा इरॅटिक ग्रोथ आहे ते पण महत्वाचं आहे. म्हणजे एका महिन्यात जास्त, एका महिन्यात कमी, एकदा एका महिन्यात खूपच जास्त, देन ती कन्सिस्टंट रेव्हेन्यू ग्रोथ नाहीये, ती उलटसुलट होणारी रेव्हेन्यू ग्रोथ आहे. पण तुम्हाला दर महिन्यात तुमचा बिझनेस एवढा तुम्ही गॅरंटीड करतायत आणि त्याच्यामध्ये 5-10% वाढ होते आहे, देन इट इज अ कन्सिस्टंट रेव्हेन्यू ग्रोथ. सो चेक की मागच्या वर्षभरात तुमचा जो रेव्हेन्यू आहे तो कशा प्रकारे वाढतोय, कन्सिस्टंट ग्रोथ आहे का. त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे तुम्ही कदाचित रेस्टॉरंट रन करत असाल, तुमची कॅपॅसिटी आहे 10 टेबल्स रन करण्याची, पण तुमच्याकडे दररोज कस्टमर्स येतात ते 15 ते 20 टेबलच्या हिशोबाने कस्टमर्स येतात आणि ते कन्सिस्टंटली येत आहेत, देन ओके. तुम्ही कदाचित सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल तुमच्या कस्टमर्सला, तुमचा जो मॉडेल आहे किंवा तुमची जी टीम आहे त्याच्यानुसार तुम्ही कस्टमर्सना 50 कस्टमर्सला चांगल्या प्रकारे सर्व्हिस देत आहेत. पण 50 कस्टमर्सच्या ऐवजी आता तुमच्याकडे 75 कस्टमर येऊन दरवाजापाशी उभे आहेत आणि पुढचे अजून 25 येण्याची शक्यता आहे. दॅट मीन्स यू आर हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिमांड अँड यू आर एक्सिडिंग युअर कॅपॅसिटी. हे सगळं चाललं असताना स्केलिंगसाठी आपण त्याच्यावर नंतर पुढे बोलूच. राईट. तुमचे ऑपरेशन सिस्टम्स आणि प्रोसेसेस स्टेबल आहेत का, तुमची दमछाक होत नाहीये, कुठे ब्रेकडाऊन होत नाहीये,
ते पाहणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो कॅश फ्लो. माझ्याकडे पुरेसा पैसा आहे का, मी माझे ऑपरेशन्स मॅनेज करू शकतो का? आपण त्याच्याविषयी थोडंसं नंतर बोलणारच आहोत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्केलिंग करते वेळी टायमिंग खूप मॅटर करतं. आणि मला इथे लहान बाळाचं उदाहरण द्यावं असं वाटतं. म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते पुरे 9 महिन्यांचा अवधी घेतो तो. राईट. दॅट 9 मंथ्स इज इम्पॉर्टंट, कारण बालाची वाढ, त्याचं पोषण, त्याचं संगोपन होण्यासाठी ते 9 महिने खूप महत्वाचे असतात. तसंच आपल्या व्यवसायाची वाढ होण्यासाठी सुद्धा आपल्याला ती टायमिंग मॅच करणं खूप गरजेचं आहे. आणि बाळाचा जन्म प्रीमेच्युअर झाला तरी प्रॉब्लेम आहे, एका ठराविक तारखेनंतर झाला तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. सेम थिंग हॅपन्स विथ स्केलिंग ॲज वेल, राईट. तर स्केलिंग करते वेळी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. जसं एक उदाहरण द्यायचं झालं ना, तर टायनी आऊल करून एक कंपनी होती. टायनी आऊलचा जो कस्टमर बेस आहे, त्यांनी जे एम्प्लॉई बेस होतं, त्यांची वाढ एकदम प्रचंड झाली. म्हणजे 0 एम्प्लॉई किंवा 30 एम्प्लॉई पासून त्यांनी स्टार्ट केलं. ते एक दीड 1,500 ते 2,000 एम्प्लॉईज पर्यंत एका वर्षात, म्हणजे 0 to 1 years, अराउंड 1,500 to 2,000 एम्प्लॉईज. आणि त्याच्या नंतरच्या वर्षात 2,000 एम्प्लॉईज टू शटडाऊन. आपण आज ग्रोफर्स, बिग बास्केट, बरेचसे बघितलेले आहेत ज्यांनी स्केल केलं, नंतर त्यांनी ऑपरेशन स्केल डाऊन केलेले आहेत. बरेचसे त्यांना आउटलेट्स क्लोज करावे लागले. तर स्केलिंग करते वेळी त्या टायमिंग मॅटर करतं. आपण किती कुठल्या प्रमाणात करतोय, दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. त्याच्यानंतर आता स्केलिंग कशा प्रकारे करायची, तर स्केलिंग करण्यासाठी 4 मेजर पिलर्स आहेत. स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग, पीपल अँड कल्चर, सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. हे कसे काय आहेत ते आपण नंतर पुढे पाहूया. राईट. सो लेट्स गो टू द नेक्स्ट थिंग, दॅट इज द फर्स्ट पिलर, दॅट इज स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग. सगळ्यात महत्वाचं, स्केल करते वेळी आपले गोल्स क्लिअर असणं महत्वाचं आहे. आपण किती ना, म्हणजे डोंट बाईट, इंग्लिशमध्ये एक सुंदर वाक्य आहे, डोंट बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. म्हणजे जेवढं पचवता येईल तेवढंच चावा घास घ्यायचा. राईट. सो डिफाईन क्लिअर गोल्स. तुमचे रेव्हेन्यू टार्गेट, तुम्ही किती प्रमाणात मार्केट एक्सपांड करू इच्छिता ते नीट व्यवस्थित समजून घ्या. ते करत असताना तुम्हाला कुठे कुठे काय काय अडीअडचणी येऊ शकतात, कशा प्रकारे येणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर अभ्यास करा. आता हे म्हणजे कॉमन सेन्स, कोणी सांगेल हे कॉमन सेन्स आहे, पण कॉमन सेन्स खूप अनकॉमन आहे. लोक वाढवतात व्यवसाय, पण त्या प्रमाणात सिस्टम्स, प्रोसेसेस, बाकीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत किंवा नाही ते समजून घेत नाहीत. आणि फक्त वाढवायचं म्हणून किती वाढवायचं मग हे नंतर समजत नाही. आणि मग जे फाटपसारा मांडलाय तो आवर्ता घ्यावा लागतो. सो हॅव क्लिअर गोल्स इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यूज, इन टर्म्स ऑफ मार्केट्स, इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ क्लायंट्स, इन टर्म्स ऑफ सर्व्हिसेस यू वुड लाईक टू प्रोव्हाइड. राईट. एक क्लिअर डेफिनेट रिटर्न गोल घ्या. अंडरस्टँड, अनालाइज मार्केट ट्रेंड्स, कस्टमर नीड्स. आपण थोडा वेळा अगोदर बोललो की कन्सिस्टंट रेव्हेन्यू ग्रोथ, स्ट्रॉंग कस्टमर डिमांड हे होतंय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. ते ट्रेंड्स काय सांगतायत, ते किती स्ट्रॉंग आहेत, की ते फक्त अशी ब्लिंक आहेत ना, म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला लक्षात येईल की एखाद्या गोष्टीची लाट येते, सगळे वेड्यासारखे त्याच्या मागे धावतात, आणि नंतर मग ती गोष्ट गळून पडते आणि कोणाला काही इंटरेस्ट राहत नाही त्याच्यामध्ये. असे बरेचसे ट्रेंड्स आले आणि गेले. राईट. लोक क्रेझी होतात, पण ते तेवढ्या पुरतीच, त्याच्यानंतर मग ते सगळ्या गोष्टी विरून जातात. तर आपण बरोबर ट्रेंड ओळखतोय का, की माझ्या व्यवसायात कस्टमरची जी वाढ आहे ती खरोखर होते का, त्यांची ती गरज खरोखर त्यांना जाणवते का, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नंतर क्रिएट स्केलेबल बिझनेस मॉडेल. आता तुम्ही फ्रँचायझिंग वापरू शकता, डिजिटल डिस्ट्रीब्युशन करू शकता, क्लाउड किचन आहे, मल्टिपल सर्व्हिसेस पॅटर्न्स आहेत. आपल्या व्यवसायाच्या हिशोबाने आपण कशा प्रकारे स्केल करू शकतो. नॉर्मली लोक ब्लँकेट विचार करतात. पुन्हा इथे पण ट्रेंड असतात ना, म्हणजे एखाद्यासाठी फ्रँचायझिंग चालली तर सगळेजण फ्रँचायझिंगच्या मागे धावतात.
एखाद्यासाठी क्लाउड किचन चालला तर सगळेजण क्लाउड किचनच्या मागे धावतात. पण मी जो व्यवसाय करतोय, मी जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस देतोय, त्या हिशोबाने ह्या गोष्टी त्याला पूरक आहेत का याचा कोण विचार करत नाही. आणि त्याला पूरक असतील तर माझ्याकडे ती केपेबिलिटी किंवा माझ्याकडे ती ताकद आहे का ती पूर्णत्वास नेण्याची, ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर आपलं बिझनेस मॉडेल कसं आहे, कुठल्या गोष्टींवर आधारित आहे, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. राईट. सो तर जसं कॅफे आहे, कॅफे एक ठराविक छोटा गाल्यामधून ऑपरेट करतोय, तो तेवढ्याच लोकांना सर्व्हिस देऊ शकतो. पण त्याने जर डिलिव्हरी, होम डिलिव्हरी चालू केली किंवा 1 ते 2 किलोमीटरच्या रेंजमध्ये डिलिव्हरी चालू केली, तर तो त्याच स्पेसमध्ये तेवढ्याच स्टाफनी अधिक रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. दॅट इज व्हॉट स्केलिंग इज ऑल अबाउट. सो स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती पीपल अँड कल्चर. तुमच्या ऑर्गनायझेशनचं कल्चर कसं आहे. आता तुम्ही जर ओनर आहात, तुम्ही जर फाउंडर आहात, तर तुमच्या विना पान हलतं का? तुम्ही नसलात तर तुमच्या बिझनेसचं काय होईल? तुम्ही काही महत्वाच्या जबाबदाऱ्या किंवा काही ज्या रुटीन रेग्युलर जबाबदाऱ्या आहेत त्या तुमच्या टीम मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता का? तुम्ही नसताना तुमची टीम व्यवस्थित काम करेल का? तुमच्याकडे तशी लोक आहेत का की त्यांच्या भरोश्यावर ठेवून तुम्ही 2, 3 किंवा 4 नवीन कस्टमर्स घेऊ शकता? राईट. आता अजून एक महत्वाची गोष्ट, जसं आपण कस्टमर्स ऍड करत जातो त्यांना ती सर्व्हिस द्यावी लागते आपल्याला. राईट. मग प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. मग कॉम्प्लेक्सिटी निर्माण होते, परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत. मग ते हँडल करण्यासाठी आपला स्टाफ तेवढा केपेबल आहे का? म्हणजे तुम्ही एका रेस्टॉरंटचं उदाहरण झालं तर कदाचित एखाद्याला चायनीज हवं असेल, तुम्ही त्याच्या जोडीला इंडियन देत आहात, मग त्याच्या जोडीला संध्याकाळचे जे काही पावभाजी किंवा जे चटपटा असतात किंवा राईट, तो स्नॅक्स. प्रत्येकाचं टाइम लिमिट वेगळं असतं, ऑर्डर, प्रोडक्ट्स, इन्ग्रेडियंट सगळं वेगळं असतं. पण ते करायला तुमची जी माणसं आहेत ती तेवढीच ठेवणार आहोत आपण, कारण आपण स्केलिंग बोलतो तेव्हा आहे त्या टीमनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग ह्या गरजा किंवा ही जी वाढलेली जबाबदारी आहे ते घेण्यासाठी, ते करण्यासाठी आपली टीम केपेबल आहे का? आपण त्यांना त्यानुसार तयार केलेला आहे का? आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरं आपण देणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं मी पुन्हा एकदा सांगेन की आपण डेलिगेट करू शकतो का त्यांना? आपण स्वतः जर नसलो तर तिथे काय होईल? याचं उत्तर जर चांगलं असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल, देन फॅन्टॅस्टिक. यू आर अगेन गुड इनफ, बेटर इनफ पोझिशन टू स्केल. सो पीपल अँड कल्चर मॅटर. त्याच्यानंतर येतं ते सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे बऱ्याच वेळेला मी छोट्या आणि मोठ्या उद्योजकांचंही काही प्रमाणात पाहिलेलं आहे, पण स्मॉल अँड मीडियम साईज बिझनेसेस मध्ये एक गोष्ट, मी अगदी काल परवाच एका व्यावसायिकाशी बोलत होतो आणि त्याने सांगितलं मला की अरे मला आज बसून ना सगळे इन्व्हॉइसेस तयार करावे लागणार आहेत. मग कोणाचं काय, कुठे, कसं, काय ते सगळं आठवावं लागणार आहे, एक एक गोष्ट आठवून ठेवावी लागणार आहे. मग मी त्याला सहज विचारला, अरे बाबा तू कुठे लिहून नाही ठेवतात का? नाही ते ठेवतो, पण ना ते कुठेतरी असं मग शोधावं लागेल मला ते सगळं. मग ज्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी मी काही सिस्टम्स आणि प्रोसेस करू शकतो का? किंवा मी क्लायंट नुसार फाईल तयार करून जी काही त्याला सर्व्हिस दिलेली आहे, जी काही त्याचं हे दिलेलं आहे ते तिकडे त्याच्यामध्ये नोटिंग करू शकतो का? म्हणजे आपण जर अगोदरच्या वेळेला, आता माहिती नाही मला किती ऑफिसेसमध्ये तसं चालतं, कारण बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये पॅन्ट्री असते हल्ली. पण बऱ्याचशा छोट्या मोठ्या ऑफिसेसमध्ये ना जो चहावाला येतो त्याच्याकडे एक छोटीशी चोपडी असते. आणि त्या चोपडीमध्ये तो किती चहा दिले, सकाळी किती दिले, दुपारी किती दिले, ज्या 2 वेळ चहा द्यायचा आहे त्या सोडून बाकीच्या वेळेला कधी चहा मागवलेलं, किती चहा मागवलेलं, त्याची नोंद असते. राईट. तर त्याचं प्रोसेस ते एक सेट झालेलं आहे. तसं आपल्या कामाचे आपण सिस्टम आणि प्रोसेसेस सेट केलेले आहेत का? की ज्या गोष्टी मला इन्व्हॉइसिंगसाठी लागणार आहेत, इन्व्हेंटरीसाठी लागणार आहेत, बाकीच्या गोष्टींसाठी लागणार आहेत, त्यांची सगळ्यांची मी सिस्टम आणि प्रोसेसेस सेट केली आहे का?
टूल्स आता प्रत्येकाला वापरता येणं, घेणं परवडतील, नाही परवडतील हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. आता मी कुवत इथे तुम्ही निगेटिव्ह हिशोबाने नाही बोलत आहे. कधी कधी आपल्याला सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मची गरज नाही आहे. एक बेसिक एक्सेल शीट किंवा टॅली किंवा असे छोटे सॉफ्टवेअर घेऊन सुद्धा आपण ट्रॅकिंग करू शकतो. मुद्दा हा आहे की आपण कुठला सॉफ्टवेअर वापरतोय तो नाहीये मुद्दा. मुद्दा हा आहे की आपल्याकडे जे मीन्स आहेत त्याच्या थ्रू आपण हे सगळं करतोय का. मला एक्सेल मध्ये मी माझा डेटा मेंटेन करून तो ट्रॅकिंगसाठी वापरतोय का, किंवा माझ्याकडे टॅली आहे तर टॅली मधून मला जे ट्रॅकिंगसाठी किंवा कस्टमरशी फॉलोअप किंवा रिलेशन बिल्ड करण्यासाठी जे काही इन्फॉर्मेशन मिळते ती मी वापरतोय का. तो महत्वाचा मुद्दा आहे. राईट. तुम्ही किती महागडा आणि किती चांगला ईआरपी किंवा सीआरएम सॉफ्टवेअर वापरताय दॅट इज नॉट अ क्वेश्चन. कारण चांगलं सीआरएम चांगलं ईआरपी प्लॅटफॉर्म वापरायला आपल्याला बराचसा खर्च येतो आणि सगळ्या छोट्या मोठ्या उद्योजकांना परवडण्यासारखं नाहीये. पण जे आपण करू शकतो, जे आपल्या अवक्यात आहे त्याचा मात्र विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रोसेसेस आपले एफिशियंट आहेत का आणि इफेक्टिव्ह आहेत का हा प्रश्न विचार करणं गरजेचं आहे. आपण किती जाणू शकतो. कारण जेव्हा तुम्ही कस्टमर्स वाढवता तेव्हा त्यांच्यावर पडणारा ताण सुद्धा वाढणार आहे. जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्सिटीज वाढवता म्हणजे चार वेगवेगळ्या सर्व्हिस देतात तेव्हा तो पडणारा ताण अधिक होणार आहे. मग हे हँडल करण्यासाठी सिस्टम आणि प्रोसेसेस आहेत का, की ही प्रॉब्लेम हे जर नसेल तर मग पुढच्या याच्यामध्ये जाणार नाही. म्हणजे सिंपल एक बँकेचं उदाहरण देतो एफिशियंटच्या हिशोबाने. आता आपण सहीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे पण बँकेत सही मॅच नाही झाली तर पुढची प्रोसेस कधीच पुढे जात नाही. मग तशा प्रोसेसेस आपण एवढ्या स्ट्रॉंग बांधलेल्या आहेत का, की आपण नाही ठीक आहे अरे ते बघू नंतर काय होईल ते आता सध्यापुरती एवढं करून घे असं करतो. राईट. सो वी हॅव टू अंडरस्टँड आर प्रोसेसेस वेअर दे आर ड्रॅगिंग, वेअर दे नीड टू बी स्ट्रीमलाईन, कुठे वेस्टेज जास्त आहे, कुठे आपण जी काही गळती लागलेली आहे म्हणजे रिसोर्सेस ना वापरण्यावरती इन्व्हेंटरीवरती किंवा खर्चावरती ते आपण कशी कमी करू शकतो, कुठे कमी करतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. राईट. जसं शॉपिफाय सारखा प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे, तुम्हाला स्वतःच काही त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही. जर शॉपिफायचा प्लॅटफॉर्म आहे किंवा अमेझॉनचा प्लॅटफॉर्म आहे, इंडिया मार्ट वगैरे, ते प्लॅटफॉर्म घेऊन तुम्ही त्या प्लॅटफॉर्म थ्रू तुमची रीच वाढवू शकता. राईट. सो बट ते करण्यासाठी सिस्टम्स आणि प्रोसेसेस आणि टेक्नॉलॉजीचा वापर करणं खूप महत्वाचं आहे. हा मुद्दा कंप्लीट करताना एकच गोष्ट सांगेल की आपण जेव्हा टेक्नॉलॉजी बोलतो तेव्हा आपण फक्त प्रामुख्याने आयटीचाच विचार करतो. आपण जे मॅन्युअली करतो ती सुद्धा एक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे मी उदाहरण देईन की इंडियन पोस्ट ऑफिस जे लेटर सॉर्टिंग वगैरे करतं राईट, ते डिलिव्हरी करायचे भारताच्या कानाकोपऱ्यात ते डिलिव्हरीज करतात. त्यांची बरीचशी टेक्नॉलॉजी तेव्हाही अगोदर मॅन्युअल होती. डबेवाले ते मॅन्युअल टेक्नॉलॉजी आहे, ते कुठे सॉफ्टवेअर वगैरे नाही. पण त्यांचा जो प्रभाव आहे, त्यांची जी अॅक्युरेसी आहे ती महत्वाची आहे. सो systems and technology does not only mean that using IT. It is the way in which the activities and processes and systems are performed and implemented. हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे आणि अगत्याचं आहे जर स्केल करायचं असेल तर. दिस इज गोइंग टू बी द बॅकबोन. राईट. स्ट्रॅटेजी जर आपला रोडमॅप आहे तर सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी त्याचा कणा असणार आहे. तो कणा मजबूत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि एक गोष्ट प्लीज पुट इट इन युअर हेड, जिथे ग्रोथ येतं जिथे व्यवसायाची वाढ येते तिथे पैसा लागणारच. जगात असा कुठलाही व्यवसाय नाही जिथे तुम्हाला एकही रुपया खर्च न करता तुमचा बिझनेस वाढतो. No, you need to invest back into your business. You need money to run and grow and sustain the business. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा एक मिनिट लेट कलेक्ट करतो, एखादा इनव्हॉइस रेज लेट करतो, एखाद्या इनव्हॉइस साठी लागणारे डिटेल्स आपल्याकडे प्रॉपरली अवेलेबल नसतात, मग डिबेट निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी बिझनेसला फायनान्शियली मारक आहेत. आपण
सांगतो अरे तो देईल, तो कुठे जाणार, अरे देईल तो कुठे नाही जाणार, बरोबर आहे. पण तुमचा बिझनेस तुम्हाला चालवायचा आहे, राईट? आणि हे सगळं वाढवत असताना थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्हाला लोन्सची किंवा एक्स्ट्रा फंडची गरज लागणार आहे. मग ते तुम्ही कशा प्रकारे प्रोक्युअर करणार आहे, त्याची पेमेंट, त्याची जी ईएमआय येणार आहे ते तुम्ही कशा प्रकारे हे करणार आहे. स्केलिंग करताना एखाद्या वेळी ऑर्डर्स कमी जास्ती होऊ शकतात, ब्रेकडाऊन होऊ शकतो, फंक्शन्स प्रॉपरली नाही होऊ शकत, किंवा काहीतरी स्लॅग किंवा टेक्निकल स्लॅग निर्माण होऊ शकतो. मग तशा वेळेला या अनएक्सपेक्टेड ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅनेज करण्यासाठी, रन करण्यासाठी, तेव्हा आपल्याकडे बॅकअप कॉस्ट आहे का? सो कॅश फ्लो आणि फायनान्शियल मॅनेजमेंट स्केलिंग करतेवेळी महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आता एखादा जर समजा आपण इंटिरियर डेकोरेटरवाला असेल आणि तो आज घडीला लेट से 2 साईट करतोय, एका टायमाला त्याची 2 साईट रन करायची केपेबिलिटी आहे. आता त्याला स्केल करायचा आहे, तो आहे त्या लोकांमध्ये कदाचित 2 लोक एक्स्ट्रा घेऊन 4 साईट्स रन करतोय. तर तो 4 साईट्स रन करताना त्याला एका वेळेला 5 ते 6 साईट्स रन करता येतील एवढा कॅश फ्लो त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे जस्ट टू स्पीक इन अदर टर्म्स, तुम्ही आज जर 10 कस्टमर्सना सर्व्हिस देताय तर 10 कस्टमर्स साठी लागणारा कॅश फ्लो तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे. पण त्यांच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर अजून 3 ते 4 ना, म्हणजे 15 लोकांचं तुम्ही कॅश फ्लो किंवा 15 क्लायंट्स सायमल्टेनियसली रन करू शकतात आणि त्यांच्यासाठी लागणारा जेवढा पैसा आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे. इट इज अ डिफिकल्ट आस्क मे बी, पण आपण ह्या गोष्टींचा विचार करत नाही. आता तुम्ही विचार करत, तुम्ही 10 लोकांच्या हिशेबाने पैसा घेऊन चाललेला आहेत आणि तुमच्याकडे क्लायंट पण 10 आहेत. त्याच्यातले एकाने जरी काही कमी जास्त केलं, यू आर इन डीप ट्रबल. जर तुम्ही 3 ते 4 एक्स्ट्रा क्लायंटच्या हिशोबाने चालतायत आणि मॅनेज आणि रन करतायत, तर तुम्ही मॅनेज करू शकता, यू कॅन पुल थ्रू, आणि तुम्ही तो पैसा दुसरीकडे रोलिंग करून अधिक क्लायंट आणू शकता. आणि जो कदाचित तुम्हाला तितकासा वाटत नाही किंवा डळमळीत होतोय त्याला तुम्ही बाजूलाही करू शकता. बट वेन यू आर गोइंग कट टू कट, नेक टू नेक, त्यावेळेला ह्या गोष्टी करणं शक्य येणार होत नाही. त्याच्याकरता स्केलिंग करते वेळी कॅश फ्लो कडे लक्ष असणं गरजेचं आहे. आणि फक्त स्केलिंग करतायत म्हणूनच नाही, तर तुमचा नॉर्मल बिझनेस जो चालतोय, जसा चालतोय, तिथे सुद्धा कॅश फ्लो इज द इम्पॉर्टंट थिंग. इट कीप्स द बिझनेस रनिंग. आणि ह्या गोष्टीकडे बऱ्याच वेळेला बरेच व्यावसायिक दुर्लक्ष करत असतात. सो यू हॅव टू फाइंड वेज अँड हाऊ यू कॅन इन्सेंटिव्हाइज अँड एन्श्युअर दॅट यू नीड. आणि माझं बोलणं असं आहे, 10 कस्टमर तुमचे चालू आहेत तर 14 कस्टमरचं रोलिंग होईल इतका कॅश फ्लो तुम्ही मॅनेज करा किंवा त्या हिशोबाने बिल्ड करायला स्टार्ट करा. राईट? आता पिटफॉल्स काय आहेत? स्केलिंग टू फास्ट विथ द इन्फ्रास्ट्रक्चर आपण बोललो, राईट? वाढवत जातोय म्हणजे आपल्याकडे ग्रोफर्स, बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो, बरीचशी उदाहरणं आहेत. आज स्विगी आणि झोमॅटो लिस्टेड आहेत, पण त्यांनीही बऱ्याच वेळेला स्केल करून नाही झेपलं म्हणून बरेचसे आउटलेट्स बंद केले सुद्धा. त्यांच्याकडे इन्व्हेस्टरचं पाठबळ होतं, त्यांच्याकडे व्हॉल्यूम होतं, म्हणून त्यांना ते शक्य झालं. डीप पॉकेट्स होते, भरपूर पैसा होता म्हणून शक्य झालं. पण स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस कडे ही क्षमता नसते. दॅट इज अ रिस्ट्रेनिंग फॅक्टर. आपल्यासाठी तो खूप म्हणजे ना, रिस्ट्रेनिंग, त्याचे बंधनं खूप आहेत आपल्याला. तो स्केलिंग करते वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. दुसरं एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं ना, म्हणजे आपण जे जिम मध्ये जातात लोक ना, त्यांना पहा. काही लोकांची शरीर यष्टी आहे ना, म्हणजे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर एकदम सडपातळ असतो. त्यांनी किती काही खाल्लं ना तरी ते तसे सडपातळच राहतात. तशा लोकांनी बीफअप करणं किंवा मसल पुटअप करणं हे एक्सपेक्ट करणं म्हणजे वेडेपणाच आहे. त्याचं ते बॉडीचं हेच नाहीये, त्याचा साचाच नाहीये बॉडीचा की तो एक्स्ट्रा मसल्स पुटॉन करू शकेल. खूप रेअरली असं होतं, राईट? सो इन्फ्रास्ट्रक्चर मॅटर्स. बॉडी तुम्हाला बिल्ड करायची असेल, जिम मध्ये जाऊन तुम्हाला जे कॉम्पिटिशन मध्ये वगैरे ते फ्लेक्स करतात मसल्स आणि दाखवतात, राईट?
त्यांच्या बॉडीचा साचा आणि ढाचा तसा असतो, तो जर ढाचा नसेल तर ती लोक ती बॉडी बल्कअप नाही करू शकत. सेम वे इट्स फॉर बिझनेस. आपण घर बांधतो, घराला सुद्धा आपण एक लेआउट देतो, त्याला जे काही महत्वाची आखणी करतो त्याची, राईट, इन्फ्रास्ट्रक्चर. सेम गोज फॉर बिझनेस. कस्टमर एक्सपिरियन्स. आता तुम्ही 10 कस्टमर हँडल करत होतात आणि आज 100 कस्टमर हँडल करतायत. जे सुरुवातीचे कस्टमर होते त्यांना कदाचित असं वाटेल की अरे तुम्ही आता पहिल्यासारखी सर्व्हिस देत नाहीत, आम्ही महत्वाचेच नाही आहेत, आमच्याकडे लक्षच नाही आहे. तुमचा जो पर्सनल टच किंवा रॅपो आहे कस्टमर बरोबर, तो तुटण्याची शक्यता आहे. सो स्केल करते वेळी लक्षात द्या, युअर स्केल डज नॉट कम ऍट द कॉस्ट ऑफ कस्टमर एक्सपिरियन्स. आणि कस्टमर एक्सपिरियन्सच्या जोडीला महत्वाची गोष्ट आहे क्वालिटी. कारण 10 लोकांना क्वालिटी देताना आपण जातीने लक्ष घालून देऊ शकतो. 100 लोकांसाठी क्वालिटी देताना कदाचित आपल्याला ते शक्य होणार नाही. म्हणून आपण अगोदर बोललेलो, सिस्टम्स अँड प्रोसेसेस विल प्ले अ इम्पॉर्टंट रोल कस्टमर एक्सपिरियन्स साठी सुद्धा आणि क्वालिटी एन्श्युअर करण्यासाठी सुद्धा. सर, स्केलिंग करते वेळी क्वालिटी असणं महत्वाचं आहे. आज मॅकडॉनल्ड्स अगदी अभिमानानं सांगतं की तुम्ही जगातल्या कुठल्याही मॅकडॉनल्ड्स मध्ये जा आणि कुठल्याही मॅकडॉनल्ड मध्ये तुम्ही बर्गर किंवा फ्रेंच फ्राईज घ्या, तुम्हाला टेस्ट युनिफॉर्म राहील. का सांगू शकतो मॅकडॉनल्ड्स? मग आपण आपला व्यवसाय उभा करताना तसा विचार का नाही करू शकत? महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं मॅकडॉनल्ड्स पासून प्रेरणा घेऊन कधी वाचा अरविंद आय हॉस्पिटल बद्दल. डॉक्टर व्ही करून त्यांचं नाव मी नेहमी विसरत राहतो, पण अरविंद आय हॉस्पिटल बद्दल वाचा. कॅटरॅक्टच्या ज्या सर्जरीज होतात त्याच्यामध्ये जगातलं नंबर 1 हॉस्पिटल इज अरविंद आय हॉस्पिटल. म्हणजे अरविंद आय हॉस्पिटल मधला डॉक्टर वर्षातनं जवळपास 30,000 कॅटरॅक्ट सर्जरीज करतो. आय थिंक समवेअर अराउंड दॅट. आणि जगभरातले डॉक्टर वर्षाला 5 ते 6 हजार करतात कॅटरॅक्ट सर्जरीज. यू कॅन सी द डिफरन्स, राईट? पण असं करताना सुद्धा त्यांचं जे आय केअरचं जे रेकॉर्ड आहे, त्यांचा क्वालिटी सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही झाली. एक डॉक्टर जगभरात 5,000 सर्जरी करतो, दुसरा 30,000 करतो, बट द क्वालिटी ऍट द एक्सपिरियन्स स्टील रिमेन्स द सेम. अरविंद आय हॉस्पिटल विषयी प्लीज, इफ यू डू गेट अ चान्स, डू रीड अबाउट इट. त्याच्यानंतर एकाच रेव्हेन्यू सोर्सवरती अवलंबून नका राहू. म्हणजे आज झोमॅटोचं उदाहरण घेऊया आपण. झोमॅटो फक्त डिलिव्हरीवरती नाही आहे, त्यांनी हायपर प्युअर, डिस्ट्रिक्ट असे वेगवेगळे सब ब्रँड उभे केले आहेत आणि झोमॅटो सुद्धा एक ब्रँड झालेला आहे. तर झोमॅटो इज नो लॉंगर अ कंपनी. इटर्नल्स इज द कंपनी अँड झोमॅटो इज वन ऑफ द ब्रँड्स. गुगलने फक्त गुगल पासून सुरुवात केली, पण गुगल वरतीच नाही अवलंबून राहिलं. सेम गोज फॉर अमेझॉन. दे स्टार्टेड विथ ऑनलाईन बुक सेलिंग. तो आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आज अमेझॉन आहे. तसंच स्केल करते वेळी फक्त एका गोष्टीच्या भरोशावरतीच स्केल करणं चुकीचं आहे. कारण तो गाडा जर बुडला किंवा त्याला काहीतरी अपडाऊन निर्माण झाले, मग आपला सगळा पाठपसारा डळमळीत होण्याची शक्यता आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण अगोदर पुन्हा बोललो पीपल अँड कल्चर विषयी. लोकांकडे लक्ष असणं आणि कल्चर हे गुणवत्तेला मान देणारं, मल्टिपल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजला प्रेरणा देणारं किंवा अप्रिशिएट करणारं, एक्नॉलेज करणारं, तसं कल्चर आपल्याला बांधायचं आहे. सो स्केलिंग करते वेळी काही महत्वाच्या गोष्टी, चेकलिस्ट आपण या ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. पण रेडीनेस ना, आपलं डिमांड, कॅश फ्लो, ऑपरेशन्स कन्सिस्टंट आहे, कस्टमर बेस कन्सिस्टंटली वाढत आहे, रेव्हेन्यूज कन्सिस्टंटली वाढत आहे, डिमांड कन्सिस्टंट आहे, आणि ती एक म्हणजे असं मध्येच कुठेतरी काहीतरी झालेलं नाही, तर ते कन्सिस्टंट आहे, ते पाहणं गरजेचं आहे. आपण खरोखरच तयार आहोत का, ते पाहणं गरजेचं आहे. ते करताना आपल्याकडे चांगला स्केलेबल मॉडेल असणं गरजेचं आहे. मग तो मॉडेल फ्रँचायझी थ्रू असू शकतो, स्वतःचे आउटलेट्स ओपन करून असू शकतो, जॉईंट व्हेंचर थ्रू असू शकतो, राईट? देर आर मल्टिपल पॉसिबिलिटीज, बट आयडेंटिफाईंग विच वर्क्स फॉर अस इज इम्पॉर्टंट. इथे पुन्हा एकदा मी सांगेन, जी अगोदरची गोष्ट सांगितलेली, एखादी गोष्ट दुसऱ्यासाठी
चालली म्हणून आपले व्यवसाय कितीही सारखे असले आणि एकाच व्यवसायात आणि एकच सर्व्हिस कॅटेगरी असली तरी सुद्धा दुसऱ्या एखाद्या कंपनीसाठी किंवा दुसऱ्या एका व्यावसायिकासाठी ती गोष्ट चालली तर ती गोष्ट आपल्यासाठी सुद्धा चालेल असं कधीही मानू नये. तर आपलं कल्चर काय आहे, आपली स्ट्रॅटेजी काय आहे, आपले कस्टमर बेस कसे आहेत, त्या हिशोबाने बिझनेस मॉडेलचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सिस्टम्स, पीपल अँड टेक्नॉलॉजी ऑल थ्री मॅटर. आणि बऱ्याच वेळेला लोक या तीन पैकी एका किंवा दोनच गोष्टींवरती भर देतात, तिघांवरती नाही देत. आणि नॉर्मली पीपल वरती नाही देत. काही लोक पीपल वर देतात, सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीवर नाही देत. राईट, या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तिघांपैकी एक किंवा दोनावर जेव्हा तुम्ही फोकस करता देन युअर स्केलेबिलिटी इज अ क्वेश्चन मार्क. कारण कुठे ना कुठे लोक करून करून एका प्रमाणापर्यंतच करू शकतात. सिस्टम्स जर लोकांना समजत नसतील, त्यांना वापरता येत नसतील तर काही कामाचे नाही आहेत. टेक्नॉलॉजी इज अन एनेबलर. टेक्नॉलॉजी सपोर्ट करते. टेक्नॉलॉजी हा बिझनेस कधीच नसतो. पण आपण टेक्नॉलॉजी म्हणजेच बिझनेस, कधी कधी अशी लोक भावना हे करतात, अरे आम्ही हे चालू केलं आता आता सगळं व्यवस्थित होईल. नाही, टेक्नॉलॉजी एनेबल्स द बिझनेस, टेक्नॉलॉजी इज नॉट द बिझनेस. सो पीपल, सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी तिन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. फायनान्स विषयी आपण ऑलरेडी पिलर मध्ये बोललो. महत्वाचं आहे फायनान्स. नो बिझनेस रन्स विदाउट फायनान्स, नो बिझनेस. सो तुमच्या फायनान्सेस मॅनेज होत आहेत नाही होत आहेत, तुमच्याकडे पुरेसा बँक बॅलन्स आहे, बिझनेसमध्ये पुन्हा इन्व्हेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे नाहीये, ते महत्वाचं आहे. तुमचे कस्टमर्स काय सांगतायत ते त्यांच्याकडे लक्ष द्या, ऐका, देअर फीडबॅक मॅटर्स. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ट्रायल अँड एरर. कीप ट्राईंग, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. तुम्ही प्रयोग करणं, प्रयत्न करणं सोडलात तर प्रॉब्लेम आहे. पण फक्त प्रयत्न करून फायदा नाही, प्रयोग करून फायदा नाही. त्याच्यातनं शिकणं महत्वाचं आहे आणि शिकून त्यानुसार चेंजेस करणं महत्वाचं आहे. राईट, सो दिस इज द चेकलिस्ट फॉर स्केलिंग. सो टू समराइज, स्केलिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज इट ड्राइव्स ग्रोथ, इट कीप्स यू कॉम्पिटिटिव्ह. बदलते जे काही घडामोडी आहेत बिझनेसमध्ये, हेल्प्स यू विथ सर्व्हायवल. अप्रोच इट विथ स्ट्रॅटेजी, पीपल, सिस्टम्स अँड फायनान्सेस. अवॉइड पिटफॉल्स, आपण डिस्कस केलेले आहेत. छोटी पावलं घ्या, मोठे स्वप्न बघा, अँड ग्रो स्मार्ट. ओपन फॉर डिस्कशन्स. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही सजेस्ट करायचं असेल किंवा सांगायचं असेल, इट्स ओपन फॉर डिस्कशन्स. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? अँथनी, हा स्मिता. हे जे सांगितले ना लास्टचे जे 3 पॉइंट, आय अग्री विथ दिस पॉइंट. सॉरी, 5 पॉइंट सांगितलेले ते. त्यामध्ये मी त्यातल्या त्यात काही पॉइंट्स फॉलो करते. जसं तू जसं म्हटलं तू, की दॅट स्केलेबल मॉडेल, आणि थर्ड वाला पीपल सिस्टम वाला, आणि दुसरं नवीन गोष्टी अडॅप्ट करा. तो आत्ताचा जो माझा एक्सपिरियन्स मी जो शेअर करते तो असा आहे की पहिलं असं होतं की माझे थॉट प्रोसेस असं होतं की मीच केक बनवायचा, मीच तो विकायचा आणि मीच तो डिलिव्हर करायचा. तो त्याच्यामध्ये ना माझी एनर्जी पूर्ण वेस्ट जायची आणि नवीन काही गोष्टी शिकायला मिळत नव्हत्या. माहिती होत्या पण नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट होत नव्हती माझी. सो आय डू की बाबा नाही, पर्टिक्युलर कामासाठी हा पर्टिक्युलर माणूस हा ठेवायलाच हवा. सो मी एक्झिबिशनसाठी मी स्वतः व्हिजिट करायची, देन फॉलो बिलअप मी करायचे. बट द प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर माझा एक शेफ होता, त्याच्याबरोबर त्याला मी सांगायची मला हे प्रॉडक्ट हे असं हवंय, तर तो प्रोडक्ट डेव्हलप करायचा. देन दुसरे शेप होते ते की ते बनवायचे क्वांटिटी वाईज. अँड थर्ड वन इज डिलिव्हरी पार्टनर. तो डिलिव्हरी पार्टनर फिक्स केल्यामुळे ज्या टाइम पिरियड मध्ये जी प्रोडक्ट मला माझे कस्टमरकडे द्यायचे होते त्या टाइम पिरियड मध्ये प्रॉपर गेले, त्यामुळे तो माझा कस्टमर ना त्या गोष्टीमुळे बऱ्यापैकी रिपीट झाला. सो हा फायदा एक झालेला आहे त्याच्यामुळे. जसं हे लास्टचं जे सांगितलंय ना,
हा जर आपण चेकलिस्ट आपल्या बिझनेसमध्ये ठेवला ना, तर एक स्टेप आहे ना, हा मला गेल्या वर्षी चांगला अनुभव आलेला आहे, की स्वतःच सगळं करायला जाऊ नका. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही अंटर शोधा, तर तुम्ही एका लेवलला अप जाऊ शकतात, असं मला सांगायचं. इनफॅक्ट मी ऍड करेन की प्रत्येक व्यवसायात ना काहीतरी गोष्टी रिपिटेटिव्ह असतातच असतात. त्या कुठल्या ते आपण समजून घेतलं ना की ते आपण ऑटोमेट करू शकतो किंवा त्याला सिस्टम्स बिल्ड करू शकतो आणि दॅट हेल्प्स अस टू स्केल विदाउट रिअली ऍडिंग एक्स्ट्रा रिसोर्सेस. आणि बरेचसे सॉफ्टवेअर त्याच याच्यावरती काम करतात, राईट? सो प्लीज रिमेंबर दिस. आपल्या सिस्टम मध्ये किंवा आपल्या व्यवसायात कुठल्या रिपिटेटिव्ह गोष्टी आहेत, कधी केव्हा किती फ्रिक्वेन्सीने रिपीट होतात, त्याच्याकडे नक्की लक्ष द्या आणि त्या हिशोबाने सिस्टम्स आणि प्रोसेसेस सेट करण्याचा प्रयत्न करा. अजित सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? Uh, yes, what is the thin line between the scalability and growth? हा, ग्रोथला ना सर, तुम्हाला जेवढं तुम्ही प्रपोर्शनली ग्रो करायचा प्रयत्न करतात त्या प्रमाणात तुम्हाला तेवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. सो इफ यू वॉन्ट टू ऍड न्यू, लेट्स से 100 कस्टमर्स, मग 100 कस्टमर्स साठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर किती, स्पेस किती, मॅनपॉवर किती, मार्केटिंग किती, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये हे करतो आपण, इन्क्लुजन करतो. जेव्हा आपण स्केल बोलतो तेव्हा 100 कस्टमर्स ऍड करण्यासाठी आय मे नॉट पॉसिबली ऍड नंबर ऑफ पीपल इन दॅट प्रपोर्शन. म्हणजे 100साठी मला, मी जसं सुरुवातीला सांगितलं, 100 लोकांसाठी कदाचित मला 50, 100 क्लायंट्स हँडल करण्यासाठी मला कदाचित 50 लोकांची गरज आहे. तेच मी मॅनेज करताना मे बी आय बिल्ड अ टीम ऑफ 30 पीपल हु आर केपेबल so that they will be able to handle 100 customers. Then I am scaling. पण मी जेव्हा ज्या प्रमाणात मला लोक पाहिजेत, ज्या प्रमाणात मी इन्व्हेस्ट करत जातो, त्या प्रमाणात मी वाढवत जातो, देन आय एम गोइंग फॉर ग्रोथ. दिस अ व्हेरी थिन लाईन, व्हेरी थिन लाईन. तो स्केलिंग इज ऑल अबाउट कमी रिसोर्सेस मध्ये, म्हणजे रिझनेबली और प्रपोर्शनली कमी रिसोर्सेस मध्ये आपण जास्त क्लायंट्स आणि जास्त कस्टमर्स मॅनेज करतो, त्याला आपण स्केलिंग म्हणतो. आय होप दॅट आन्सर्स. थँक्यू अजित सर. अजून कोणाला काही प्रश्न किंवा अदरवाईज काही शेअर करायचं असेल, प्लीज फील फ्री. अदरवाईज लेट्स कॉल इट डे अँड वी विल मीट नेक्स्ट मंडे. थँक्यू एव्हरीवन फॉर. कोणाला काही आहे? फाईन. सो थँक्स फॉर जॉईनिंग टुडे अगेन. पुन्हा भेटूया. जर तुम्ही ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी पुन्हा तुम्हाला सर्वांना विनंती करतो, यू हॅव एनी टॉपिक, any thing that you are facing in your business, you would want to discuss, please feel free. आपला ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही शेअर करा. आय विल डेफिनेटली ट्राय टू ऍड्रेस अँड डिस्कस अबाउट इट. मागचे एक दोन विषय मला वाटतं तारी सरांनी एक दोन विषय दिलेले, अमोल कार्यकर आहेत त्याने एक दोन विषय दिलेले. सो थँक्यू फॉर दॅट अँड वन्स अगेन सी यू नेक्स्ट मंडे. टिल देन, गुड बाय.